प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की येशूने अंतःकरणाच्या शुद्धतेवर भर दिला आणि खऱ्या धार्मिकतेचे महत्त्व समजावून सांगितले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू प्रार्थना, उपवास आणि देवावर विश्वास ठेवण्याविषयी सखोल शिकवण देतो. तो सांगतो की प्रार्थना करताना दिखावा करू नका, तर गुप्तपणे देवाशी संवाद साधा. याच भागात प्रभूची प्रार्थना दिली आहे, जी आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे शिकवते. यानंतर उपवास करतानाही लोकांना दाखवण्यासाठी नव्हे, तर देवासाठी करावा असे येशू शिकवतो. तसेच तो आपल्याला पृथ्वीवरील संपत्तीपेक्षा स्वर्गातील संपत्ती साठवण्याचे महत्त्व सांगतो आणि चिंता करू नका, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवा असे सांगतो. चला तर मग आजच्या या गहन आणि प्रेरणादायी वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मत्तई अध्याय 6 याच्या 5व्या वचनापासून ते 34व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आता आपण खऱ्या प्रार्थनेची लक्षणे हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण मत्तईचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 5वं वचन वाचणार आहोत. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरवून पावले आहेत. तुम्ही ढोंग्यांसारखे असू नका. खरोखर आपल्या प्रभूने किती परखड शब्दांचा वापर केला आहे, नाही का? ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. ते केवळ यासाठी प्रार्थना करतात की लोकांनी त्यांना पाहावे. एखादा मनुष्य कदाचित प्रार्थनेची शाल पांघरून मंदिरात जातो आणि त्याद्वारे तो आपण प्रार्थना करत आहोत या गोष्टीचीच जणू जाहिरात करत असतो. येशू म्हणतो की जेव्हा एखादा मनुष्य अशा प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा त्याला त्याचे प्रतिफळ मिळतेच आहे. त्याला हवे ते त्याला मिळते, म्हणजेच लोकांनी आपल्याला पाहावे ही त्याची इच्छा पूर्ण होते. परंतु त्याची ती प्रार्थना त्या मंदिराच्या खांबाच्या वर देखील जात नाही. वाचूया आपण पुढचं वचन 6. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. आपण येथे ज्या संकल्पनेचा विचार करत आहोत ती खूपच क्रांतिकारक आहे. प्रभू येशू पिता हा शब्द वापरतो, म्हणजेच तो ज्या राज्याबद्दल बोलत आहे त्यातील लोक हे देवाची मुले आहेत. प्रश्न आहे की आज एखादा मनुष्य देवाचे मूल कसा होतो? याचे उत्तर आपल्याला योहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 12 मिळते. आपण ते वचन वाचूया. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि 3 वचनामध्ये येशूने निकोदेमसला सांगितले होते, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. तोपर्यंत तुम्ही देवाला पिता म्हणू शकत नाही. जुन्या करारात देवाला वैयक्तिकरित्या पिता म्हणून संबोधलेले दिसत नाही. इस्रायल राष्ट्राला एकत्रितपणे माझा पुत्र म्हटले आहे, पण एखाद्या व्यक्तीला पुत्र म्हटल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येशू येथे एका नवीन नात्याबद्दल बोलत आहे, देव आणि मनुष्य यांच्यातील वैयक्तिक जवळचे नाते. प्रार्थनेबद्दलही तो शिकवतो की ती गुप्त आणि मनापासून असावी. अनेक अनोळखी देवभक्त लोक जे बाहेरून देवभक्त वाटत नाहीत, ते खऱ्या अर्थाने प्रार्थनेत जगणारे असतात आणि ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे ते खरे प्रार्थना योद्धे म्हणून प्रकट होतील. मग त्याचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 7वं वचन आता आपण वाचूया. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. एकदा मी एका व्यक्तीला प्रार्थना करताना ऐकले.
तो सुमारे 10-12 वेळा 30 प्रार्थना करत होता. प्रभू येशू म्हणतो की आपण आपल्या पित्याकडे एकदा जरी काही मागितले तर तो आपले ऐकतो. पुढं आपण जाऊया. 8वं वचन. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. प्रार्थना ही प्रामाणिकपणा आणि साधेपणाने युक्त असावी. पहिला मुद्दा प्रामाणिकपणा. मत्त्याचं शुभवर्तमान 6वा अध्याय 6वं वचन. आपल्या खोलीत जा व दार लावून घे. तुमची प्रार्थना ही केवळ तुमच्या आणि देवाच्या दरम्यानची बाब आहे. दुसरा मुद्दा साधेपणा. मत्त्याचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 7वं वचन. व्यर्थ बडबड करू नका. थेट मुख्य मुद्द्यावर या आणि तुमच्या मनात काय आहे ते प्रभूला सांगा. वचन 8मध्ये जर पाहिलं तर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. आपल्याला कशाची गरज आहे हे त्याला आधीच ठाऊक असले तरीही आपण त्याच्याकडे यावे आणि मागावे अशी त्याची इच्छा आहे. आता तो आपल्याला प्रार्थनेचा एक नमुना सांगत आहे. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, जिला आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो. ती पाहण्यापूर्वी मला हे स्पष्ट करू द्या की काही लोक कोणत्याही सार्वजनिक उपासनेमध्ये या प्रार्थनेचा कधीही वापर करत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की रविवारी सकाळी जमलेल्या जनसमुदायाने उभे राहून अशी प्रार्थना करावी की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. कारण त्यांच्या घरी अगोदरच मटण शिजत ठेवलेले असते. त्यांचे जेवण तर आधीच तयार असते. जे लोक भुकेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रार्थना अत्यंत अर्थपूर्ण आहे. परंतु रविवारी पोटभर जेवण करून आलेल्या मंडळीने मात्र ही प्रार्थना करू नये, कारण त्यांच्यासाठी ती केवळ एक निरर्थक पुनरावृत्ती ठरते. तथापि सर्व प्रकारच्या परिस्थितीतील विश्वासणाऱ्यांसाठी ही एक अतिशय उत्कृष्ट आदर्श प्रार्थना आहे. आपण पुढे जाऊया. आपण 9वं वचन वाचूया. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. हे लक्षात घ्या की ज्याला आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो ती प्रत्यक्षात येशू ख्रिस्ताची स्वतःची प्रार्थना असू शकत नाही. तो आपल्यासारखे आमच्या बापा असे म्हणू शकत नव्हता, कारण पिता आणि पुत्र यांचे नाते हे दैवी स्वरूपाचे आहे. ते जन्मामुळे नव्हे तर स्थानामुळे आहे. आपण मात्र ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने देवाची मुले होतो, म्हणून ख्रिस्त आपल्याबरोबर आमच्या बापा असे म्हणू शकत नाही. स्वर्गातील याचा अर्थ देव या विश्वात अडकलेला नाही. तो विश्वापेक्षा उंच आणि त्या पलीकडचा आहे. तो संपूर्ण विश्वाचा अधिपती आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे. तुझे नाव पवित्र मानिले जाओ. याचा अर्थ तुझे नाव पवित्र ठरो. देवाचे नाव म्हणजे देव स्वतः आणि त्याचे संपूर्ण स्वरूप. आपण देवाचे नाव पवित्र कसे ठरू शकतो? आपल्या जीवनाद्वारे. उदाहरणार्थ अब्राम जिथे जिथे गेला तिथे त्याने वेदी बांधली आणि प्रामाणिकपणे वागला. त्यामुळे कनानी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि निष्कर्ष काढला की त्याचा देव पवित्र आहे आणि त्याच्या जीवनामुळे देवाचे नाव गौरवले आहे. आपण पुढे जाऊया. 10वं वचन. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. तुझे राज्य येवो हे तेच राज्य आहे ज्याविषयी मत्तई पूर्वीपासून सांगत आला आहे. असे राज्य जे ख्रिस्त या पृथ्वीवर प्रस्थापित करणार आहे. ही आपल्या सर्वांसाठीच प्रार्थना करण्यायोग्य एक सार्थ विनंती आहे. पुढचं वचन 11वं. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. अगोदर म्हटल्याप्रमाणे ही प्रार्थना आपल्या प्रार्थनेसाठी एक नमुना आहे. आता या विनंतीकडे लक्ष द्या. ही विनंती खूप साधी आहे, पण ती मनापासून आणि उत्साहाने केली पाहिजे. आपण देवावर पूर्णपणे अवलंबून आहोत हे या विनंतीवरून दिसून येते. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. याचा अर्थ आपल्या शरीराच्या गरजा, दैनंदिन आवश्यक गोष्टी सगळे काही देवच पुरवतो. जसे इस्रायल लोकांनी दररोज मान्ना गोळा केला, कारण ते उद्यासाठी साठवून ठेवू शकत नव्हते. त्यांना रोज त्या दिवसापुरताच मान्ना मिळत होता.
ही प्रार्थना आपल्याला हे शिकवते की आपण दररोज देवावर अवलंबून आहोत. आपल्या अगदी मूलभूत गरजाही देवाकडूनच पुरवल्या जातात. आपण खरोखरच हातातोंडाशी जगतो आणि देवच आपला पुरवठा करणार आहे. यावेळेस आपण पुढे जाऊया, 12वं वचन वाचू. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. येशू ख्रिस्त ही प्रार्थना स्वतः करू शकत नव्हता, कारण त्याच्याकडे क्षमा करायला पापच नव्हते. म्हणून ही प्रभूची प्रार्थना नसून शिष्यांची प्रार्थना आहे. जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. हे विधान नियमावर आधारित वाटते, कृपेवर नाही. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय आणि 32 वचन आपल्याला सांगते, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. आज देव आपल्याला क्षमा करतो ती ख्रिस्ताने केलेल्या कार्यावर आधारित आहे, आपल्या क्षमाशीलपणावर नाही. आमची ऋणे आम्हा सोड हे वचन तारणाबद्दल नाही, तर अगोदरच तारण झालेल्या लोकांबद्दल आहे, ज्यांच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. आपण इतरांना क्षमा करतो की नाही हे पाहून देव आपल्याला क्षमा करत नाही. पापाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याने आपला पुत्र दिला आणि त्याच आधारावर तो आपल्याला क्षमा करतो. आज काही मंडळांमध्ये ऋण तर काही ठिकाणी अपराध असा शब्द वापरला जातो, पण यामध्ये गोंधळ नाही, कारण हे सर्व शब्द शेवटी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, ती म्हणजे पाप. पुढं आपण जाऊया, 13वं वचन. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. आम्हास परीक्षेत आणू नको. आणू नको या शब्दांवरून आपला गैरसमज होतो, कारण याकोब म्हणतो की देव कोणत्याही मनुष्याला मोहात पाडत नाही, आणि ते खरे आहे. देव कोणालाही मोहात पाडत नाही. याचे अधिक चांगले भाषांतर असे होईल, आम्हाला परीक्षेत सोडून देऊ नकोस. याचा अर्थ असा नाही की आमच्यावर परीक्षा येऊ देऊ नकोस, तर जेव्हा परीक्षा येईल तेव्हा आम्हाला एकटे सोडून देऊ नकोस. आम्हास वाईटापासून सोडीव. ही सुटका दुष्टापासून आहे. आम्हाला वाईटापासून सोडव म्हणजे आम्हाला सैतानापासून वाचव. सैतान आज एक भयंकर सत्य आहे. जगाने त्याला घालवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. मार्टिन ल्यूथर यांनी त्याला शाईची दौत फेकून मारली, तेव्हा लोक त्यांना हसले. पण अलीकडे घटनांना एक वेगळे वळण लागले आहे. जो कोणी देवासाठी ठामपणे उभा राहतो त्याला सैतानाचे भयंकर सत्य माहीत असते. आपण एखाद्या मंडळीत काम करत असताना आपल्याला देवाच्या उपस्थितीची आणि त्याचबरोबर सैतानाच्या उपस्थितीची देखील प्रकर्षाने जाणीव होते. पण आपली ही विनंती आहे, आम्हास वाईटापासून सोडीव. प्रभूच्या प्रार्थनेविषयी मी इतकेच म्हणेन की प्रार्थना करायला शिकणाऱ्या नवीन विश्वासणाऱ्यासाठी एकांतात जाऊन करण्यासाठी ही एक अद्भुत प्रार्थना आहे. अनेकांना तारणाचा अनुभव आयुष्याच्या उत्तरार्धात आलेला असतो. त्यांना प्रार्थना कशी करावी हे माहीत नसते आणि ते केवळ वारंवार प्रभूची प्रार्थना म्हणायला सुरुवात करतात. अखेरीस असे लोक यातून पुढे जातात आणि ते स्वतःची प्रार्थना करायला शिकतात. जेव्हा आपण आपल्या मुलांना प्रार्थना करायला शिकवतो तेव्हा आपण त्यांना आता मी झोपायला जात आहे या वाक्याने सुरुवात करून देतो. मग एके दिवशी छोटा बाळ त्यात भर घालतो, देव आईला आशीर्वाद देव आणि देव बाबांना आशीर्वाद देव. तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा असतो, कारण ते स्वतःहून प्रार्थना करायला शिकायला लागले आहेत असे आपल्याला दिसते. आपल्या प्रभूने प्रभूची प्रार्थना एक नमुना म्हणून दिली आहे. ती एक गौरवशाली अद्भुत प्रार्थना आहे आणि आपल्या स्वतःच्या प्रार्थनेत आपण काय समाविष्ट केले पाहिजे हे ती आपल्याला दाखवते. जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शब्दात प्रार्थना करायला शिकावे अशी त्याची इच्छा आहे. प्रभू येशूने प्रभूच्या प्रार्थनेच्या आधीच्या वचनांमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रार्थना ही दिखाव्यासाठी करायची नसते. प्रार्थना ही तुमच्या आणि देवामधील एक नाते आहे
आणि सर्वात प्रभावी प्रार्थना तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमच्या एकांत ठिकाणी म्हणजे तुमच्या खोलीत जाऊन दार बंद करून प्रार्थना करता. सार्वजनिक प्रार्थना सभांबद्दल काही लोकांना फारसा उत्साह असतो, कारण त्यांच्यामध्ये चर्चमधील सर्वात निष्पराण सेवा म्हणजे प्रार्थना सभा असते. एक पाळक प्रार्थना सभा अधिक सजीव करण्याचा प्रयत्न करतात, परंतु लवकरच हे लक्षात येते की जर तुमच्याकडे प्रार्थना करणारे 50 निर्जीव भक्त असतील तर आणखी 100 निर्जीव भक्त जमा केल्याने त्या सभेची स्थिती सुधारत नाही. ती प्रार्थना सभा तरीही तितकीच निर्जीव राहते. आपल्याला ज्याची नितांत गरज आहे ती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात केली जाणारी वैयक्तिक प्रार्थना. ही प्रार्थना केवळ त्या व्यक्तीमध्ये आणि परमेश्वरामध्येच व्हायला हवी. आता आपण उपवासाचा अर्थ हा विषय पाहू. तेथे आपण पाहतो की आता येशू उपवासाच्या विषयाकडे वळतो. आपण मत्त्याचं शुभवर्तमान 6 अध्याय 16 वचन वाचूया. तुम्ही जेव्हा उपवास करीता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. आजच्या काळात विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने उपवासाला निश्चितच महत्त्व आहे, याची मला खात्री आहे. पण तो तेव्हाच परिणामकारक ठरतो जेव्हा तो गुप्तपणे केला जातो. ही आत्मा आणि देव यांच्यातील एक अत्यंत खाजगी बाब असली पाहिजे. पुढं आपण जाऊया. 17 आणि 18 वचने. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. या वचनांमध्ये उपवास हा दिखाव्यासाठी नसून देवासाठी असावा हे शिकवले आहे. मनुष्याने बाहेरून साधारण दिसावे, पण अंतःकरणाने देवाशी गुप्त नाते ठेवावे. देव जो गुप्तपणे पाहतो तोच योग्य वेळी फळ देईल. आता आपण पैसा कमावणे आणि खऱ्या समृद्धीचा अर्थ हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. येथे प्रभू येशू पैशाच्या विषयाकडे वळतो. हा असा विषय आहे ज्यावर प्रचारकाने बोललेले अनेकांना आवडत नाही. वाचूया आपण 19 ते 21 ही वचने. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत, तर चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. अनेक लोकांना वाटते की पैसा आध्यात्मिक उपयोगासाठी वापरता येत नाही. पण येशू ख्रिस्त सांगतो की आपण स्वर्गात संपत्ती साठवली पाहिजे. ती कशी? पृथ्वीवर संपत्ती साठवण्याऐवजी तिचा उपयोग देवाच्या कार्यासाठी, सुवार्ता प्रसारासाठी आणि देवाचे वचन हरवलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला पाहिजे. पण आपण करत असलेले कार्य खरोखर देवाचेच आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. कदाचित कोणी म्हणेल, मी त्या कारणासाठी देत नाही. पण तसे करणे योग्य आहे, कारण जिथे आपली संपत्ती असते तिथेच आपले मन लागते. संपत्ती जर स्वर्गात साठवलेली असेल तर आपले मनही स्वर्गाकडे लागेल. पण जर तुम्ही बँकेत पैसा साठवलेला असेल तर तुमचे लक्ष तिकडे लागेल. म्हणून देवाऐवजी धनाची उपासना करण्याचा धोका नेहमीच असतो. आता आपण भौतिक गोष्टी आणि ख्रिस्ती लोकांचा त्यांच्याशी असलेला संबंध हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. मत्ती शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाचा समारोप आपल्या प्रभूने इतर भौतिक गोष्टींविषयी केलेल्या विवेचनाने होतो. तो आपल्याला सांगतो की आपल्या भौतिक गरजांविषयी आपण फारसा विचार करू नये. उदाहरणार्थ, प्रभू मत्त्याचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 26 मध्ये म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? पक्षी पेरणी करू शकत नाहीत, पक्षी कापणी करू शकत नाहीत, पक्षी कोठारात काही साठवू शकत नाहीत, पण आपण ते करू शकतो. आपण पेरावे, कापावे आणि साठवावे, पण त्या छोट्या पक्ष्यासारख्या निश्चिंत विश्वासाने.
तो पक्षी देवावर विश्वास ठेवतो की तो त्याची काळजी घेईल, आणि आपणही तसाच विश्वास ठेवायला हवा. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? याचा अर्थ असा नाही की आपण विचारशक्ती वापरू नये, कारण देवाने आपल्याला ती दिली आहे. एकदा एका ख्रिस्ती व्यक्तीने मला विचारले, ख्रिस्ती माणसाने विमा घ्यावा का? माझे उत्तर होते, हो. विमा हा आजच्या काळात आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मनाला शांती देणारा एक मार्ग आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जीवनात भौतिक गोष्टींना ओझे बनवू देऊ नये. पुढं आपण जाऊया. 28वे वचन. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. या वचनात असा प्रश्न विचारला आहे, तुम्ही वस्त्रांविषयी चिंता का करता? कपडे खरेदी करण्यामध्ये स्त्री पुरुष दोघेही किती वेळ खर्ची घालतात याचा जरा विचार करा. आणि जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी असा अनुभव आला असेल की मी आज रात्री लग्नाच्या रिसेप्शनला जाऊ शकत नाही, कारण माझ्याकडे चांगला सूट नाही किंवा चांगला शालू नाही. तर मग रानातील फुलांचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा सूत कातत नाहीत, तरीही देव त्यांची काळजी घेतो. अर्थातच एका ख्रिस्ती मनुष्याने आपल्या कुवतीनुसार शक्य तितका व्यवस्थित पोशाख केला पाहिजे. पोशाखाच्या बाबतीत किंवा कोणत्याही कृतीत बेपर्वाईने वागणे हे देवाला मान देणारे ठरत नाही. आपला प्रभू फुलांच्या सौंदर्याकडे आपले लक्ष वेधतो. पुढं आपण जाऊया. 29वे वचन. तरी मी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकासारखा सजला नव्हता. मला वाटते की आपण शक्य तितके सुंदर दिसावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्यापैकी काही जणांकडे फारसे काही उपलब्ध नसते, तरीही आपल्याकडे जे काही आहे त्याचा वापर करून आपल्याला जितके चांगले करता येईल तितके चांगले आपण केले पाहिजे. पुढं आपण जाऊया. 30वे वचन. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? या जगातील गोष्टींबद्दल आपण अतिउत्सुक होऊन चिंता करू नये. भौतिक गोष्टी हे आपल्या जीवनाचे ध्येय असू नये. पुढं आपण जाऊया. 33 आणि 34 हे वचन वाचू. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. उद्याची चिंता करू नका याचा अर्थ कोणत्याही प्रकारे अस्वस्थ करणारे विचार मनात येऊ देऊ नयेत. तो फुलांची आणि पक्ष्यांची काळजी घेतो आणि तो तुमचीही काळजी घेईल, परंतु आपल्या जीवनात त्यालाच प्रथम स्थान देणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणी म्हटले आहे, आज हाच तो उद्या आहे ज्याची चिंता आपण काल करत होतो. आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत हे किती खरे आहे नाही का? प्रियानो, आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पण आपण आपल्या अंतःकरणात एक विचार करूया. ज्या देवाबद्दल आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यावरून आम्हाला तो कसा आहे हे समजले. काय आपण त्यावर पूर्ण विसंबून आपल्या जीवनात मार्गक्रमण करण्यास तयार आहोत? आपण प्रार्थना करूया. आमची प्रत्येक गरज भागवणाऱ्या आणि आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. खरोखर बापा, तू हे जाणतोस की आम्ही तुझी निर्मिती आहोत आणि प्रभूजी आम्हाला कशाची गरज आहे. आणि प्रभूजी, तो आम्हाला त्या आमच्या गरजा पुरवतोस, आमच्या गरजा भागवतोस. कोणत्याही गोष्टीची उणीव तो आम्हाला भासू देत नाहीस. केवळ तुझी इच्छा हीच आहे की आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं, अवलंबून राहावं. यासाठी प्रभूजी तो आम्हाला फुलांचं उदाहरण दिलं, पक्ष्यांचं उदाहरण दिलं. होय प्रभूजी, आज आम्ही आमचं परीक्षण करतो आणि तुझ्या सानिध्यामध्ये येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. हरलो हरलो
मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामधी मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देवाला आपला खरा आणि प्रामाणिक संबंध महत्त्वाचा आहे. येशूने आपल्याला शिकवले की प्रार्थना, उपवास आणि दान हे सर्व देवासाठी आणि मनापासून केले पाहिजे. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. आपण पृथ्वीवरील गोष्टींची चिंता न करता देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो. पहिले देवाचे राज्य आणि त्याची धार्मिकता शोधा. हा संदेश आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आपल्या जीवनात देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे आणि बाकी सर्व गोष्टी देव स्वतः पुरवतो. पुढील भागात आपण पाहू की येशू न्याय, प्रार्थना आणि खऱ्या मार्गाविषयी काय शिकवतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. आमचा छळ करणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करावी. आजचा प्रश्न, देवाचे राज्य पाहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ए. डोळ्यांची, बी. प्रार्थनेची, सी. नव्या जन्माची, डी. प्रामाणिकपणाची. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.